नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण अमरावती ग्रामीण पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा सुरुवातीला आज आपण ते भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजे जीकेशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला आहे का सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय भारतीय राज्यघटनेतील कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे। तर बघा, सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हे राखण्याचं काम कोणाचं असतं? पोलिसांचं असतं, म्हणजे राज्य सरकारचं असतं। तर हे जो विषय आहे तर तो राज्य सूचीतील आहे, म्हणजे पोलीस या खात्यात येतो तो। सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था हा विषय जो आहे तर तो राज्य सूचीमधला विषय आहे। बघा, राज्य सूची म्हणजे काय, तर यामधील जे काही विषय दिलेले आहेत तर त्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार राज्यांना असतो, पण काही आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्र देखील त्यामध्ये म्हणजे राज्य सूचीमध्ये दुरुस्ती करू शकते। जसे केंद्र सूची म्हणजे काही म्हणजे असे विषय आहेत तर त्यामध्ये कायदा करण्याचा अमर्यादित अधिकार कोणाला आहे तर केंद्राला आहे। जसे की आपलं परकीय परराष्ट्र धोरण असेल किंवा परकीय चलन म्हणजे आपलं चलन असेल तर हे सर्व ठरवण्याचा अधिकार जे असतं तर ते केंद्राला असतं, ते केंद्र सूचीमध्ये येतात। आणि समवर्ती सूची म्हणजे काय, तर यामध्ये विषयांवर कायदे करण्याचा अधिकार जो आहे तर तो दोघांना असतो, केंद्राला व राज्याला। पण विशिष्ट कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जास्त करून केंद्राचाच कायदा जो आहे तर तो यामध्ये भारी असतो, सर्वात म्हणजे उच्च मानला जातो केंद्राचा इथे देखील। पण यामधील विषयावर दोघेही कायदा करू शकतात। म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर राज्यामधला कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम म्हणजे हा जर पाहिला सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था तर हे राज्य सूचीमधील म्हणजे राज्याचा विषय आहे, यावरती राज्य कायदा करते। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 2। जयंत कुमार बांठिया आयोग 2022 साली पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत करण्यात आलेला होता। तर बघा, ओबीसी संबंधित हा आयोग होता। कोणाचा? अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंबंधित हा जयंत बांठिया जो आयोग आहे 2022चा तर तो ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावरती गठीत करण्यात आलेला होता। म्हणजे कशावरती विचारलं आहे फक्त? ओबीसी। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। विशाखा समिती ही सरकारी कार्यालयात पुढीलपैकी कोणत्या विषयावर गठीत केली जाते। तर बघा, विशाखा समिती ही जी आहे तर ती कार्यालयात होणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराविरोधात जी आहे तर ही काम करते। म्हणजे विशाखा समिती ही एक सरकारी कार्यालयात जे काही कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात जी आहे तर ती तर म्हणजे समजा काही लैंगिक अत्याचार झाला सरकारी कार्यालयामध्ये तर त्या विषयावर का म्हणजे ही जी आहे तर ती सरकारी समिती नेमली जाते, विशाखा समिती। ऑप्शन बी जे आहे कार्यालयात होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात ही काम करते विशाखा समिती, म्हणजे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 4। भारतीय लोकसभेवर महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य निवडून जातात। तर बघा, महाराष्ट्रातील लोकसभेवर निवडून जाणारे एकूण सदस्य किती आहेत तर एकूण 48 आहेत। त्याप्रमाणे राज्यसभेवर किती जातात महाराष्ट्रातील? 19 जातात। आणि दोघे मिळून जर विचारलं तर यांची बेरीज किती येते? 67। म्हणजे संसदेवर जर विचारलं तर एकूण 67 सदस्य महाराष्ट्रातून जातात। लोकसभेचे 48 ए मध्ये दिलेलं आहे, हेच याचं उत्तर असेल। आणि राज्यसभेचे 19 म्हणजे टोटल जर विचारलं असेल 67 असं देखील लक्षात ठेवा। तर ऑप्शन ए 48 या प्रश्नाचं उत्तर असेल। आणि महाराष्ट्राची विधान परिषद संख्या किती आहे सध्याला? 288 ही विधानसभेची 288 आहे आणि विधान परिषदेची 78 आहे, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5। भारतीय दंड विधान अर्थात इंडियन पिनल कोड म्हणजेच IPCच्या कोणत्या नवीन कायदा आला आहे। म्हणजे IPCचा आता तुम्ही जर पाहिलं तर 1 जुलै 2024 पासून नवीन कायदे आलेले होते, तर त्यावेळेचा हा करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न असावा। बघा, भारतीय दंड जो म्हणजे IPC होता इंडियन पिनल कोड तर त्याला आता नवीन काय देण्यात आलेला आहे? भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS, भारतीय न्याय संहिता, जे की ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे। तर ते याचं नाव बदलून काय झालेलं आता? भारतीय न्याय संहिता झालेलं आहे। म्हणजे IPCचं नाव बदलून BNS भारतीय न्याय संहिता झालेलं आहे। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात,
प्रश्न क्रमांक 6. नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहे? म्हणजे नक्षलवाद जे करतात ती लोक, तर त्यांचे विचार जे आहे तर ते कोणते असतात असं विचार, म्हणजे कोणत्या विचारसरणीने ते प्रेरित होतात? तर ते साम्यवादाशी प्रेरित असतात. बघा आपल्या महाराष्ट्रात देखील जर पाहिलं तर छत्तीसगड बाँड्रीवर म्हणजे गडचिरोली हे जे जिल्हे आहे चंद्रपूर, तर या पूर्वेला महाराष्ट्राच्या तिथे नक्षलवाद आहे. तर ते कसे लोक असतात? साम्यवादी विचारसरणीने प्रेरित आहेत. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. तर भूगोलावरती आधारित प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या टेकड्या या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? म्हणजे सातपुडा पर्वताचा भाग अशा कोणत्या टेकड्या आहेत? बघा यामध्ये जर पाहिलं तर तुम्ही तोरणमाळ पठार आहे, अकरणी टेकड्या आहेत आणि गावेलगड टेकड्या. तर इथे गावेलगड ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला, तर ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असेल. तर सातपुड्याचाच एक भाग म्हणून गावेलगड टेकड्या ओळखल्या जातात. आणि ज्या कोणत्या आहेत? तर ज्या जिल्ह्याचा आपला पेपर चालू आहे अमरावती, त्या अमरावती जिल्ह्यात येतात गावेलगड टेकड्या. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि तोरणमाळ पठार एक जे आहे तर ते नंदुरबार जिल्ह्यात येतं, पण ते देखील सातपुडाचाच एक भाग आहे. पहा ते देखील विचारू शकतात तुम्हाला. तर हे अमरावती जिल्ह्याचा इतिहास भूगोल मी अगोदर सांगितले, ज्या जिल्ह्याचा तुम्ही पेपर देत आहात तर त्या जिल्ह्याची तुम्हाला खडा न खडा संपूर्ण इतिहास भूगोल त्याचा माहीत पाहिजे. तर सातपुडा पर्वताचाच भाग आहे गावेलगड टेकड्या, जी की अमरावती जिल्ह्यात येतात. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 8 आहे. तर बघा काय दिले, गिरणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर गिरणा जर पाहिलं तर ती दक्षिण म्हणजे उत्तरेकडून उत्तरेकडे वाहत जाते, पण ती कोणत्या? तापी नदीची उपनदी आहे. कोणत्या? तापी नदीची. तापीची पूर्णा एक नदी आहे, तसेच गिरणा देखील उपनदी आहे. कशाची? तापी या नदीची. म्हणजेच पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. गिरणा ही तापी या नदीची उपनदी आहे. तसेच पर्याय क्रमांक बी मध्ये काय दिले? नर्मदा. नर्मदा या नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेश अमरकंटक येथे होतो, महादेव पर्वतरांगामध्ये. हे देखील लक्षात ठेवा. यमुना ही गंगेची उपनदी आहे. उत्तरेकडची ही नदी आहे बघा, गंगेची उपनदी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9. मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती? तर मेळघाट हे देखील ठिकाण जे आहे तर ते अमरावतीमध्ये येते आणि तिथली जर आदिवासी जमात आहे तर त्यांचं नाव काय आहे? कोरकू. कोरकू ही आदिवासी जमात जी आहे तर ती मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात मानली जाते, कोरकू. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. मणिपूर राज्याला कोणत्या राज्याची हद्द लागून नाही? बघा लागून नाही असं विचारलेलं आहे. तर कोणकोणत्या राज्याच्या सीमा ज्या आहेत तर ते मणिपूर राज्याला लागून आहेत? तर बघा नागालँडची लागते, त्याप्रमाणे मिझोरामची देखील मणिपूर राज्याला हद्द लागून आहे, आसामची देखील आहे. पण अरुणाचल प्रदेशची जर पाहिलं तर ह्याची कोणतीही हद्द जी आहे तर ती मणिपूर राज्याला लागून नाही, म्हणून ऑप्शन ड अरुणाचल प्रदेश या प्रश्नाचं उत्तर असेल. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर बघा एकमेव जिवंत ज्वालामुखी जो आहे तर तो अंदमान निकोबार बेटात म्हणजेच बंगालच्या उपसागरातील जे बॅरन बेट आहे तर या बॅरन बेटावरती एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. म्हणजे मध्य अंदमानाच्या पूर्वेला आहे बॅरन बेट, तर त्यावरती एक जिवंत ज्वालामुखी आहे जो की भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी मानला जातो. ऑप्शन बी बॅरन बेट. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? तर पर्याय आहेत पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी की चतुर्थी. तर बघा चंद्रग्रहण जे असतं तर ते जेव्हा कधी दिसतं तर ते पौर्णिमेलाच दिसतं. म्हणजे चंद्रग्रहण म्हणजे काय असतं? आपल्या पृथ्वीची छाया जी आहे तर ती चंद्रावर पडते आणि त्यामुळे चंद्र झाकला जातो. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर मध्ये पृथ्वी असते सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पौर्णिमेला, तेव्हा चंद्रग्रहण होतं. आणि अमावस्येला काय होत असतं? सूर्यग्रहण होत असतं. हे देखील लक्षात ठेवा. तेव्हा काय होतं? चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि चंद्रमध्ये असतो पृथ्वी आणि सूर्याच्या. हे घडतं कधी? सूर्यग्रहण अमावस्येला. आणि चंद्रग्रहण जे आहे तर ते नेहमी प्रत्येक पौर्णिमेला घडत नाही, पण जेव्हा कधी असतं तर ते पौर्णिमेलाच घडतं. एवढं फक्त लक्षात ठेवा. ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14. दीन ए इलाही नावाचा उदार किंवा धर्मपंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला होता? म्हणजे दीन ए इलाही नावाचा जो
काही पंथ आहे किंवा धर्म आहे तर तो कोणी चालू केला होता? तर बघा दीन ए इलाही जे आहे तर तो अकबर, सम्राट अकबर यांनी जे आहे तर ते दीन ए इलाही नावाचा धर्म म्हणजे एक पंथ होता तर त्यांनी स्थापन केला होता अकबर यांनी. ऑप्शन ड या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15. संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला? संपूर्ण स्वराज्य हा जो ठराव आहे तर ते कोणतं अधिवेशन होतं काँग्रेसचं ज्यामध्ये हा ठराव जो आहे तर तो पास झाला होता? तर बघा 1929चं लाहोर अधिवेशन. पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते तेव्हा जो आहे तर तो संपूर्ण स्वराज्याचा जो आहे तर तो ठराव यामध्ये 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये पास करण्यात आलेला होता. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? क 1929 लाहोर अधिवेशन. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16. तर बघा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? म्हणजे सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर ते कोणाचा ग्रंथ आहे? तर तो आर्य समाजाचे प्रवक्ते म्हणजे कोण? स्वामी दयानंद सरस्वती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना देखील केली होती व सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेला होता स्वामी दयानंद सरस्वती. आणि वेदांकडे चला असा देखील संदेश त्यांनी दिलेला होता आपल्या भारतीयांना. तसेच स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची देखील स्थापना केली होती. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. RFIDचे विस्तारित रूप काय आहे? तर लॉंग फॉर्म विचारलेला आहे आपल्याला RFIDचा. बघा जे काही महत्त्वाचे लॉंग फॉर्म असतात तर त्यावरती देखील असा कधीतरी प्रश्न विचारला जातोच. तर इथे आपल्याला काय विचारले? RFID. तर RFIDचा अर्थ काय असतो? रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणतो त्याला. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन जे की ऑप्शन क मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. ChatGPT हे काय आहे? तर बघा ChatGPT हे तुम्ही जर पाहिलं तर एक काय आहे? एक AIचा चॅटबोट आहे. म्हणजे ओपन AI एक चॅटबोट आहे. ChatGPT आता जे कोण अँड्रॉइड फोन वापरतात त्यांना माहीत असेल ChatGPT हे काय आहे तर ओपन AIचा चॅटबोट आहे. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19. तर काय दिलेला आहे? तर हा अर्थशास्त्रावर संबंधित हा प्रश्न आहे बघा. चलनवाढीमुळे कुणाला फायदा होतो? म्हणजे चलन वाढ झाली म्हणजे बाजारामध्ये चलन जास्त आलं तर तेव्हा कोणाला जास्त फायदा होतो? बघा जे कर्ज देतात त्यांना काय होतो? तोटा होतो. आणि फायदा कोणाला होतो? जे कर्ज घेतात म्हणजे ऋणको म्हणजे काय? कर्ज घेणार आहे. म्हणजे जेव्हा बँका ज्या आहेत तर त्या तोट्यामध्ये जातात चलनवाढीमुळे आणि ज्यांनी कर्ज घेतलेली असतात उद्योजक वगैरे तर त्यांना फायदा होतो. म्हणजे धनकोंना काय होतो? तोटा आणि ऋणकोंना फायदा. म्हणजे कर्ज घेणाऱ्याला फायदा होतो आणि कर्ज देणाऱ्याला तोटा होतो. कशामुळे? चलनवाढीमुळे. म्हणजे ऑप्शन अ या प्रश्नाचं उत्तर असेल ऋणको. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20. तर हा देखील बघा बँकेशी निगडीत आहे. रेपो रेट म्हणजे काय? तर बघा रेपो रेट म्हणजे काय असतं? जेव्हा RBI जी असते तर ती इतर ज्या आपल्या व्यापारी बँका आहेत SBI तसेच ICICI ह्या बँकांना जेव्हा ज्या व्याजदराने कर्ज देते तर त्याला काय म्हटले जाते? रेपो रेट. आणि त्यांच्याकडून जेव्हा RBI कर्ज घेते तर त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हटले जाते. हे देखील लक्षात ठेवा. तर रेपो रेट म्हणजे काय? ज्या व्याजदराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते त्यालाच रेपो रेट असे म्हटले जाते. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. अर्थव्यवस्थेतील तृतीयक म्हणजेच टेरिटरी क्षेत्रात कशाचा समावेश होतो? तर बघा अर्थव्यवस्थेत एकूण 4 क्षेत्र आहेत. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थ. बघा प्राथमिकमध्ये कशाचा? शेतीचा समावेश असतो. शेती आणि छोटे खाणकाम वगैरे उद्योग हे प्राथमिकमध्ये असतात. द्वितीयमध्ये तुम्ही जर पाहिलं तर लघु उद्योग कोणते मोठे उद्योग वगैरे जे आहेत हे कशामध्ये असतात? तर ते द्वितीयकमध्ये व्यवसायामध्ये असतात. तृतीयकमध्ये काय? वितरण किंवा सेवा म्हणजे वाहतूक, दळणवळण सेवा ह्या सेवांचा समावेश तृतीयकमध्ये होतो. आणि बुद्धीवरती आधारित सेवा ज्या असतात तर त्यांचा चतुर्थकमध्ये समावेश होतो. तर आपल्याला इथे काय विचारलं? तृतीयक क्षेत्रात म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता ऑप्शन तुम्ही जर पाहिलं तर क बँकिंग हा काय आहे? सेवा क्षेत्र आहे. म्हणजे याचा समावेश जो आहे तर तो तृतीयक क्षेत्रामध्ये केला जातो. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22.
तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF देखील हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 22 काय आहे? 2023 सालचा अर्जुन पुरस्कार खालीपैकी कोणत्या प्यारा तिरंदाजाला मिळालेला होता? बघा, त्यावेळेचा हा म्हणजे करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न होता, क्रीडा घडामोडीशी. तर बघा, तेव्हा जो पाहिला तर शीतल देवी ही जी आहे तर हिला 2023 सालचा अर्जुन पुरस्कार म्हणजे प्यारा तिरंदाजाचा मिळाला होता. तिरंदाजीशी संबंधित आहे शीतल देवी. जर तुम्ही पाहिलं तर ती एका पायाने जी आहे तर ती तिरंदाजी करते बघा, 2 हात नाहीत तरी, म्हणजे तिला अर्जुन पुरस्कार मिळाला होता शीतल देवीला. ऑप्शन क या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23. सागर सेतू पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केले आहे? तर सागर सेतू पोर्टल जे आहे तर ते बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय यांनी जे आहे तर ते सुरू केलेले आहे. तर बघा, सागर सेतू पोर्टल जे आहे तर कोणी सुरू केलेलं आहे? बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेलं आहे. ऑप्शन ब या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24. नुकतेच संरक्षणाच्या बाबतीत चर्चेत आलेले उग्रम हे काय आहे? तर उग्रम हे काय आहे? एक प्रकारची रायफल आहे बघा, जी नुकतीच चर्चेत आली होती. तर रायफलचा प्रकार आहे, एक बंदूक आहे उग्रम, नवीन म्हणजे DRDOद्वारे विकसित केलेली आहे बघा. उग्रम एक प्रकारची रायफल आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी आहे? तर आता वेगवेगळी जी प्रसिद्ध ठिकाणी आहेत तर ते कोणत्या ठिकाणी वसलेली आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसे की आपले पंढरपूर जे आहे तर ते चंद्रभागा नदीवरती वसलेले आहे. पंचगंगा नदीवरती कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे. तसेच आपल्याला काय विचारले? तसेच कोयना नदीवरती बघा कराड हे शहर वसलेलं आहे. त्याप्रमाणे अयोध्या हे शहर जे आहे तर ते कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? शरयू नदीकाठी वसलेलं आहे. शरयू, तर बघा ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे शरयू नदी. तर या शरयू नदीकाठी अयोध्या हे शहर वसलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 26 पहा. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णाचा प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला काय म्हटले जाते? तर काय म्हणतो त्याला आपण? तर त्याला आपण अक्षर असे म्हणतो. आवाजाच्या किंवा ध्वनीच्या वर्णाच्या प्रत्येक पूर्ण उच्चारित खुणेला अक्षर असे म्हटले जाते. तर मित्रांनो, आपला अमरावती जिल्हा ग्रामीणचा 28 जुलै 2024 साली झालेला सेट बीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे भाग 1 पाहिलेला आहे. तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे GKशी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आलेले होते तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.